साक्षी, काय हो? आज पुरणपोळी बनवतेस का ग? बरं, बनवते. बनव जरा. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक आणि घरगुती पद्धतीने साक्षीने बनवलेली पुरणपोळी. मऊसूत पोळी आणि गोडसर पुरण तुपासोबत आणि दुधासोबत खाल्लं की खरंच स्वर्गसुख मिळतं. या व्हिडिओत आपण शिकू परफेक्ट हरभरा डाळ कशी शिजवायची, गोडसर पुरण कसं तयार करायचं, पोळी लाटताना न फाटता कशी लाटायची, तव्यावर छान भाजून कुरकुरीत पोळी कशी करायची. तर त्यासाठी साहित्य लागते. प्रथम पुरणासाठी हरभरा डाळ 1 कप, गूळ 1 कप, वेलदोडे पूड अर्धा चमचा, जायफळ अर्धा चमचा, थोडेसे मीठ, थोडेसे सुंठ. तर पोळीच्या पिठासाठी गव्हाचे पीठ 1 कप, मैदा अर्धा कप, जर आवडत असेल तर तेल किंवा तूप 2 चमचे, चिमूटभर मीठ आणि पाणी पीठ भिजवण्यासाठी. तर चला तर मग आपण पाहूयात पुरण कसे करायचे. हरभरा डाळ स्वच्छ धुवून 30 मिनिटं भिजवून घ्या. नंतर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. शिजवलेली डाळ थोडी थंड झाली की चाळणीने पाणी वेगळं करा. एका कढईमध्ये थोडीशी साखर, गूळ गरम करून त्यात ही शिजवलेली डाळ मिसळा. गॅसवर मध्यम आचेवर ढवळत राहा जोपर्यंत मिश्रण सुकं होत नाही तोपर्यंत. शेवटी त्यात थोडेसे मीठ, वेलदोडे आणि जायफळ पूड घाला. नंतर बघूयात आपण पोळीचे पीठ कसे भिजवायचे. तर गव्हाचे पीठ, मैदा जर आवडत असेल तर, नसेल तर नाही घेतला तरी काही फरक नाही. मीठ एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालून मऊसर पीठ भिजवा, जेणेकरून पोळ्या मऊ लुसलुशीत होतील, कडक होणार नाहीत. त्यात तेल घालून चांगलं मळून झाकून ठेवा. 30 मिनिटं ठेवा, जेणेकरून पीठ चांगलं भिजेल व सॉफ्ट होईल. नंतर आपण बघूयात पोळ्या कशा लाटायच्या व भाजायच्या. छोट्या लाटायच्या गोळ्या करून त्यात पुरण भरून पोळी लाटा. डाळ पूर्णपणे मऊ शिजवली गेली पाहिजे. पुरण चांगलं सुक्क असेल तर पोळी लाटताना फाटत नाही, नाहीतर पोळीतून पुरण बाहेर येणं, पोळी लाटली न जाणे, पोळ्याच येत नाहीत असे प्रकार होतात. नंतर मध्यम आचेवर तवा गरम करून पोळी दोन्ही बाजूनी तूप लावून छान अशी भाजून घ्या. गरमागरम तुपासोबत व दुधासोबत सर्व करा. तर ही रेसिपी सणासाठी किंवा कुठल्याही खास दिवशी नक्की करून पहा. तुम्हालाही नक्की आवडेल, मला तर फार आवडली. नंतर जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवीन मराठी रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि सांगा तुम्हाला कशी वाटली पुरणपोळी. पुरणपोळी वाव, अप्रतिम. सणाच्या दिवशी तर सगळ्यांच्या घरी असते, पण इतर दिवशी खाण्यात जी मजा आहे ना, येळणाची आमटी, पुरणपोळी, तूपण